गुड मॉर्निंग. आणि आपला पुढचा सफर चालू झालेला आहे. मी चाललोय धुळ्याकडं. आणि दिवसाची सुरुवात खूप लेट झाली. मस्त खात पीत बसलो, त्याच्यामुळे 8 वाजले बाहेर पडायला. 111 किलोमीटर मालेगाव आहे. मोस्टली तिथपर्यंत जायचं म्हणतोय. फायनल डेस्टिनेशन काय आहे आपलं आजचं, ते पण असं काय नाही, पोचलो तर पोचलो, नाही तर नाही. चला तर मग. ओ शिट, ते सर भेटले 2 व्हीलर वर, जे 20 वर्ष हे बघतायत. सो तेव्हा माईक कनेक्ट नव्हता माझा, बट त्यांना 20 वर्ष झालं लेह लडाखला जायचं आहे आणि त्यासाठी खास त्यांनी गाडी पण घेतली. सो या वर्षी त्यांनी प्रयत्न केला, सुट्टी पण नाही भेटली त्यांना. सो आपला एक ब्रेक झालेला आहे, टी ब्रेक, आणि सोबत मी पाणी घेतलेलं आहे. थंड घेतोय कारण की आता लगेच काय मी पिणार नाही. आणि उन्हातून मग मी जेव्हा फर्स्ट टाइम ॲटलिस्ट पिणार तेव्हा तरी ते थोडं नॉर्मल झालेलं असतं, किंवा ॲटलिस्ट गरम तरी नाही लागत. धुळ्याच्या दिशेने परत चालू करायचा आपला प्रवास. 34 किलोमीटर आपलं रनिंग झालेलं आहे आणि ॲटलिस्ट मालेगावपर्यंत आज मला पोचायचं आहे, ज्याचं अंतर आहे अजून इथून 69 किलोमीटर. सो चलो लेट स्टार्ट. सूर्य मामाजी गायब आहेत, काही प्रॉब्लेम नाही. येस, थोडस ढग आहेत, पण पावसाचं काय वातावरण असं वाटत नाही खास. आला तरी काय प्रॉब्लेम नाही. आपलं भरपूर रायडिंग झालेलं आहे, आपण थांबवू शकतोय. आणि मंद वारा सुटलेला आहे, ज्याचा पण काय त्रास नाही. द्राक्षाच्या बागा काय बागा बाजूने दिसायला लागलेत. मस्त खतरनाक द्राक्षाच्या बाग आहेत, एक नंबर. बट याला असं वाटत नाही की द्राक्ष वगैरे लागलेत. हे द्राक्षाच्याच बाग आहेत ना. आज आपलं प्लॅनिंग जबऱ्या आहे, जबऱ्या प्लॅनिंग केले आपण, आणि यासाठीच आपण बाहेर पडलेलो. महत्वाचं म्हणजे ओके सुंदर संख्या कहती है. कसली गाणी लावून चालल्यात मामा. आपलं प्लॅनिंग इज दिस, इसकी सहायता से हम प्लानिंग को पार पाडेंगे. आपल्याला हे प्लॅनिंग करता करता खायचं आहे. आणि हे ओके हे पण असू दे. मी 2 कॅरी करण्यापेक्षा एकच कॅरी केला, ऑल इन वन. ओके, मला बघू द्या आधी, इज इट प्रॉपरली सेट. नाउ आय नीड टू 2x. ओके, सायकलीचं काम झालेलं आहे, बट 2x मध्ये मी दिसतोय का नाही मला माहित नाही. दॅट इज ऑल्सो देअर. वॉच करून बघावं लागणार. नाही असं मानेच्या खाली जर मी दिसायला लागलो तर कसंच होणार. हा मी म्हणलं तसंच झालेलं. आता पण मला चेक करायला पाहिजे ऍटलीस्ट आता तरी मी दिसतोय का नाही. परत अवघड विषय. थांबा चेक करूया. ती बनवायची पद्धत सौरभ पाटीलची आहे, मला माहित नाही.
त्यानं मला असं काहीतरी सांगितलंय, म्हणजे हे नाही बट काय चुकीचं असेल तर तिची चूक आहे. आयुष्य सुंदर आहे. असं काय करू शकत असाल तरच. नाही नाही असं नाही, तुम्हाला जे आवडते ते. मोर इम्पॉर्टंट इज दॅट. अरे भाई ज्यादा झाला, काय माहित. वाय ब्रो वाय चालूच होत नाही. ओ नो. ओके नाइस. ओके मला सौरपाल्यानं सांगितले की हे नुसतं पाणी गरम करायचं आणि हे त्याच्यात टाकायचं, संपला विषय. वाचतो तसं सौर्या काय टाइमपास करत नाही म्हणा. चांगला ब्लॉगर आहे मी, हे ठेवलंय सगळं. ओ व्हॉट इज दिस, मी पहिल्यांदा बघतोय. चांगलं तर आहे ना काय. मला असं कळालं की पाणी ह्याच्यातच टाकायचं म्हणे. कुकिंग पुल बॅक द लीड halfway and fill the cup with the hot water up to the inside line. Close the lid and wait for 3 minutes. Remove the lid, stir well, mix the ingredients and enjoy the cup. Oh shit, हे halfway काढायचं होतं म्हण. चालतंय की आता काय, आता कायच. व तू कैसे अवघड आहे वह. काय करू जरा जास्तच गरम केलं मी. सांडशी पाहिजे की कुछ कपड़ा मिलेगा क्या पकड़ने के लिए, ये जड़ल यार. तो क्या वागने लगे. ओके इसकी शक्तियों का गलत इस्तेमाल करते हैं. रुको समथिंग. अरे गेलं कुठे माझं हे चोरलं.
हॅलो हॅलो बोल. कांडवर कांड चालू आहे. मॅगी बन रही, मी मॅगी बना रहा है. सांडशे आणायचं विसरलो की आपण. काय आहे, व्हॉट इज दिस? पाणी माझं अर्ध सांडलं. आता परत एकदा पुढच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. लाईव्ह कॉल मध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत आमचे एक्सपर्ट, ज्यांना मॅगी पण बनवता येत नाही. ज्यांना गॅस पण ऑन करता येत नाही. आईच्या गावात सगळं काय भाजलोय माहिती आहे मला. मजा आली, मजा आली. फ्लॉप शो मध्ये आमच्या मजा आली. हा, लोक हायवेवरनं चाललेली बघत चालल्यात. व्हॉट इज दिस शो? आता काहीतरी ठेवायला शोधून काढतो. होय, जळलेला वास यायला लागलाय मला. आता काय जळलंय मला माहित आहे. भांडत जाळलं वाटतं मी. मम्मी काय घरात घेत नाही मला. ओके, 3 मिनिटासाठी ठेवायचं आहे. आत्ता बघा खवण्यानं कसं न सांडता काम केलं. चटका बसल्याशिवाय चांगली भाकरी भीत नाही म्हणत्यात. भाकरी मग तोडून बिडून खाणार कसं तुम्ही नाशिककर? आणि मी तो व्हिडिओ टाकतोय त्यात, ते बोलत हे नाशिककर कसे भाकरी खातात त्याचा व्हिडिओ आहे माझ्याकडं. ओके, 3 मिनिटं झालेली आहेत. 3 मिनिटानंतर आमची चिकन मॅगी कशी झाली बघूया. आय डोंट नो, लई पाणी झाले वाटते त्याच्यात. मैं पानी पानी हो गई. मी बनवल्यामुळं अतिशय सुंदर झालेले आहे. बाकीचा विषय तसं दुसरं कोण खाणार नाहीये. इन्स्टंटची पण वाट लावली मी, पण मी आता खातो. धुवून ठेवले. चांगलं आहे, नवीन आहे आणि छान आहे. रिसेप्शन एरिया, कंपल्सरी चप्पल. हे वॉशरूम्स आहेत. इथं पण यांचे सेपरेट चप्पल्स आहेत. आणि डॉर्मेटरी. आपला बेड आहे. सो सी, इथं आपल्याला सेपरेट लाईट्स वगैरे आहेत.
तो ॲक्च्युली भारी वाटला आपल्याला, कारण की स्वच्छ आहे, मस्त आहे पहिली गोष्ट, आणि ॲक्च्युली व्हॅल्यू फॉर मनी, कारण की 300 रुपीज जस्ट बेस्ट. कारण की म्हणजे जेव्हा त्यानं 300 रुपये सांगितलं, मी असं बोलू पण शकलो नाही की डिस्काउंट द्या, मी दिले ते 300, पण छान. आणि लॉकर्स वगैरे सगळं सेपरेट आहे, वॉश टॉयलेट बाथरूम सगळं आहे, बेस्ट, नाईस. आता मी मस्त फ्रेश होऊन घेतो नाईसली. ओके चलो फिर. ओके आपलं आवडलेलं आहे. ओके मी शोधत आलो इथं हॉटेल, आणि सगळेजण सविता हॉटेल करतायत. ओके हे हॉटेल सविता हां दिसते चांगलं, वी कॅन गो. साधं जेवण घेतोय मी, शेवभाजी आणि चपाती आणि हा पापड. अँड आफ्टर दिस बास, डन फॉर द डे. लाईक, शेअर, कॉमेंट. भेटू आपण नेक्स्ट एपिसोड. चलो गुड नाईट.